मेथीची भाजी तर तुम्ही खूप वेळा बनवली असेल आणि खाल्लीही असेल. पण मंडळी, तुम्ही जर या पद्धतीने एकदा ही लसूणी मेथी जर करून पाहिली ना, तर तुम्ही बाहेरची लसूणी मेथी कधीच खाणार नाहीत. तर मंडळी, रेसिपी ही नेहमीप्रमाणे साधी, सोपी आणि झटपट अशी होणारी आहे. विशेष म्हणजे आपण ही घरातील साहित्यातच बनवणार आहोत. त्यामुळे तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडेल. तर मंडळी, रेसिपी कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला मंडळी, लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी सगळ्यात आधी मेथी, एक गड्डी इथे मी मेथी घेतलेली आहे. तर याला आपल्याला चांगलं असं स्वच्छ निवडून घ्यायचं आहे. तर शक्यतो या भाजीमध्ये पानंच घ्या, काड्या जास्त घेऊ नका. तर अशा पद्धतीने मी इथे मेथी चांगली स्वच्छ आणि धुवून घेतलेली आहे. तर आपल्याला याला होईल तेवढं बारीक असं कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी मेथीची भाजी पूर्णपणे कट करून घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपल्याला इथे कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत आणि त्यानंतर इथे डाळवंसुद्धा मी घातलेलं आहे. तर आता शेंगदाणे आणि डाळवं आपल्याला हे चांगलं असं कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. डाळवं आणि शेंगदाणे चांगले असे भाजले की त्यानंतर इथे मी 1 चमचा तीळसुद्धा घातलेले आहेत. तीळ सर्वात शेवटी घालायचे, कारण हे तीळ लवकर भाजल्या जातात आणि ते पूर्ण उडतात आणि मग कढईच्या बाहेर येतात. त्यामुळे शेंगदाणे आणि डाळवं चांगलं असं भाजलं की त्यानंतरच आपल्याला इथे तीळ भाजायचे, कारण तिळाला भाजायला वेळ लागत नाही. आता हे अशा पद्धतीने पूर्ण भाजलेलं आहे. तर आता आपण याला साईडला काढून थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर याला आपल्याला मिक्सरला असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता इथे त्याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला उभा कट केलेला लसूण घालायचा आहे. तर लसूण हा जास्तच घाला, कारण आपण लसूणी मेथी बनवतोय त्यामुळे. आता इथे बारीक कट केलेली यामध्ये आपण मेथी ॲड करणार आहोत. आता इथे मेथी पूर्णपणे ॲड करायची आहे आणि मेथीला चांगलं असं या तेलासोबत परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटातच मेथी परतल्या जाते. पालेभाज्यांना परतायला जास्त असा वेळ लागत नाही, त्यामुळे लवकर मेथीची भाजीही परतल्या जाते. तर हे पहा, अशा पद्धतीने आपली मेथीची भाजी परतून झालेली आहे. तर याला आता आपण साईडला काढून घेऊयात. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे, तीळ आणि डाळवं हे वाटून घ्यायचं आहे. होईल तेवढं याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये परत मी तेल घातलेलं आहे 2 चमचे आणि आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरे असे छान फुलले की यामध्ये लसूण घालायचं आहे. तर इथे मी आता बारीक कट केलेला लसूण घातलेला आहे, कारण आपण इथे लसूणी मेथी बनवतोय, त्यामुळे या भाजीमध्ये लसणाचं प्रमाण हे जास्तच असतं. आणि आता इथे मी 2 लाल मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत. यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे नक्की घाला. आणि थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे. आता यामध्ये बारीक कट केलेला एक कांदा घातलेला आहे. जेवढा होईल बारीक तेवढा आपल्याला इथे बारीक कट केलेला कांदासुद्धा यावेळेला इथे ॲड करायचा आहे. कांद्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. कमी गॅसवरती छान असा कांदा परतला की यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. तर इथे मी धनापूड, लाल तिखट आणि गरम मसाला घातलेला आहे 1 चमचा. तर इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे नक्कीच कमी जास्त करू शकतात. आता इथे आपल्याला मसाला घातल्यानंतर चांगलं असं परतून घ्यायचं आहे. परतवल्यानंतर इथे 1 टोमॅटो मी बारीक असा कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये आपण ॲड केलेला आहे. आता टोमॅटो चांगला असा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो लवकर गाळ होण्यासाठी आपण याच वेळेला यामध्ये मीठसुद्धा ॲड करणार आहोत. तर मीठ मी आत्ताच घातलेलं आहे, यामुळे काय होतं की टोमॅटो आपला लवकर परतल्या जातो. पण लक्षात घ्या, मीठ घालताना शक्यतो कमीच घाला, कारण नॉर्मल भाजीच्या तुलनेत पालेभाज्यांना हे मीठ कमी लागतं, त्यामुळे सुरुवातीला कमीच मीठ घाला. आता यामध्ये वाटलेलं वाटण घातलेलं आहे.
शेंगदाण्याचं आणि डाळव्याचं तिळाचं जे आपण आत्ता वाटून घेतलं होतं ते यामध्ये मी इथे ॲड केलेलं आहे. तर हे मिश्रण आपल्याला एक 5 ते 10 मिनटं कमी गॅसवरती छान असं परतलं की त्यानंतर इथे आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी शक्यतो गरम पाणीच घाला, थंड पाणी घालू नका, कारण थंड पाणी घातलं तर भाजीची टेस्ट पूर्ण बिघडते. गरम पाण्यामुळे भाजीला चव चांगली येते, त्यामुळे शक्यतो गरम पाणीच घाला. छान असं याला एक 2 ते 3 मिनटं हे सर्व मिश्रण परतलं, शिजल्या गेलं की त्यानंतर इथे यामध्ये आपण मेथीसुद्धा ॲड केलेली आहे. आता मेथी ॲड केल्यानंतर चांगलं याला परत आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने याला एक 2 मिनटासाठी परत मी वाफ काढून घेतलेली आहे. छान अशी या भाजीला उकळीसुद्धा आलेली आहे. तुम्हाला दाखवते मी. हे पहा, मस्त अगदी हॉटेल स्टाईल आपली लसूणी मेथी बनून तयार आहे. तर मंडळी, तुम्ही ही लसूणी मेथीची भाजी पोळीसोबत, भाकरीसोबत, रोटीसोबत, भातासोबत, कशासोबत जरी खाल्ली ना तर अप्रतिम अशी लागते आणि अगदी हॉटेल स्टाईल आपण आज घरातील साहित्यातच घरच्या घरी कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या युनिक आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.